लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागात सुरुवातीलाच त्यांनी दाखवलं की रम्या आणि वसुआत्याचा ड्रामा एकदम फुल फॉर्म मध्ये सुरू आहे. रम्या वसुआत्याला म्हणते, आई आता तू या घरात राहायचं नाहीयेस. रम्याने वसुआत्याची बॅग भरून आणली आहे. वसुआत्याला घळाघळा डोळ्यातनं पाणी येतंय बरं का प्रेक्षकांनो. वसुआत्या म्हणत असत, रम्या असं काय करतेस ग. रम्या आता वसुआत्याला घराच्या बाहेर जा असं सांगत असते. तेव्हा वसुआत्या रडून म्हणतात, चुकलं माझं, खरंच चुकलं. विक्रम, मानिनी माफ करा मला. सगळ्यांची माफी मागत असते वसुआत्या. पण रम्या मात्र अगदी रूडली आणि उद्धटपणे बोलत असते, आई तुझी बॅग घे आणि आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर निघ. वसुआत्या रम्याकडे बघतच राहतात. त्या म्हणतात, रम्या रम्या तू मला घराच्या बाहेर काढणार. रम्या अगं नको असे करूस ग, मी कुठे जाणार आहे. अगं रम्या, मी जे काही केलं ते सगळं तुझ्या भल्यासाठी केलं ग. तुझा जीव अडकला होता ना ग पार्थवर. तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी मी वेडेपणा केला ग रम्या. अगं असं काय करतेस. चुकलं ग बाई, माझं चुकलं, माफ कर मला. पार्थला मात्र अजूनही शंका आहे प्रेक्षकांनो, की रम्या हे जे काही ड्रामा करते तो ड्रामाच आहे. आणि बरं का मंडळी, बोलता बोलता आज रम्याने अख्खी पुढची स्टोरी सांगितली आहे बरं का. म्हणजे नेमकं मालिकेत पुढे काय काय होणार आहे बघत राहा बरं का. आजचा एपिसोड तसा इंटरेस्टिंग आहे. रम्या वसुआत्याला म्हणते, आई निघ घराच्या बाहेर, तू मेली आहेस माझ्यासाठी. आजपासनं अनाथ आहे मी, तू निघ, जा इथून माझ्या तोंडासमोरून. रम्या अतिशय उद्धटपणे बोलत असते. मानिनी म्हणत असते, रम्या अगं का बोलतेस असं. वसुआत्या रडता पडता आणि म्हणतात, का का बोलतेस ग रम्या असं. बोला रे कोणीतरी, हिला काहीतरी बोला ना. रम्या म्हणते, आई मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये, तू तुझी बॅग उचल आणि निघ इथून. सगळेजण रम्याकडे बघतच राहतात बरं का. वसुआत्या म्हणत असतात, रम्या अगं रम्या, मला घराच्या बाहेर काढणार तू. अगं अगं तू. रम्या म्हणते, हो आई, मी तुला घराच्या बाहेर काढणार आहे. तू माझ्या डोळ्याच्या समोर पण मला सहन होत नाहीयेस. किती वेळेला सांगितलं ग तुला असं काही करत जाऊ नकोस, पण तू मात्र माझं ऐकतच नाही. आता मी तुझं काही ऐकणार नाही. या आत्ताच्या आत्ता निघ या घरातून. वसुआत्या म्हणत असतात, असं काय करतेस बाळा, अगं तुझ्याशिवाय मला या जगात कोण आहे ग. रम्या म्हणते, आई तुझा अहंकार आहे ना, त्या अहंकारासोबत जा इथून. वसुआत्या नाही नाही म्हणत असतात. तर वसुआत्याचा हात धरलाय रम्याने आणि आता वसुआत्याला घराच्या बाहेर काढत असते. तेव्हा मध्येच काव्या ओरडते जोरात, थांबा आई बाबा, मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनीच वसुआत्याला माफ करायला हवं. कसं असतं ना प्रेक्षकांनो, असे जे काही लोक असतात ना रम्यासारखे, त्यांना समोरच्या माणसाची कमजोरी माहीत असते. रम्याला या गोष्टीची बरोबर भणक असते की आपण जर आपल्या आईला स्वतः घराच्या बाहेर काढायला गेलो तर हे सगळेजण नक्की अडवणार. कारण ही जी माणसं असतात ना अशी, ही फार पक्की असतात डावपेच खेळायला रम्यासारखी. आणि समोरचा माणूस इमोशनल आहे याची त्यांना पूर्ण खात्री असते. काव्याने अडवल्यावरती पाठ चिडून म्हणतो, काव्या वेळ लागलाय का तुम्हाला, काय बोलताय तुम्ही हे. म्हणजे या रम्याला माहित असतं की कोणी ना कोणी अडवणारच आपल्याला. बरोबर काव्याने अडवून तिला सांगितलंय की जाऊ नका वसुआत्या, जाऊ नका घराच्या बाहेर. मग जीवा म्हणतो, हो मी पण हेच म्हणणार होतो. जीवा पण यांची साईड घेत म्हणतो, हो हो बरोबर आहे, आपण यांना माफ करून टाकूयात. नंदिनी म्हणते, जीवा हे सगळं कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही. अहो दरवेळेला आपण यांना का माफ करायचं. आता विक्रम म्हणतात, हो नंदिनी बरोबर बोलते. जीवा अरे तुमचा भूतकाळ या वसुताईनेच चव्हाट्यावर आणला ना, मग हिला घराच्या बाहेर काढायलाच हवं. रम्या आता घाबरते बरं का. रम्याला वाटतं खरंच आपल्या आईला बाहेर काढतात की काय. विक्रम म्हणतात, नाही नाही, वसुताईला आता या घरात थारा नाही. जीवा म्हणतो, बाबा असं काय बोलताय. अहो तुम्हीच नेहमी सांगत असता ना की वाईटातून चांगलं निवडावं, मग चांगलं निवडा की. मग काव्या म्हणते, हो तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मी आणि जीवाने आमचा भूतकाळ तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तुम्हाला ते सांगू शकलो नाही, पण आला ना भूतकाळ समोर. हे बघा, म्हणजे भलेही चुकीच्या पद्धतीने का येईना, पण तो भूतकाळ समोर आलाय ना. जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, प्रत्येक गोष्टीला एक मतितार्थ असतो. हिने जे काही केलंय त्यामुळे आपल्या नात्याला एक अर्थ निर्माण झालाय ना, एक अतूट नातं आपल्यामध्ये निर्माण झालंय. पण ठीक आहे, मला असं वाटतंय की आपण आता यांना माफ केलं पाहिजे. काव्या म्हणते, हो मला खात्री आहे की 16 डिसेंबर घडवून आणण्यात रम्याचा हात नसावा. काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा लगेच नंदिनी आणि पार्थ तिच्याकडे बघायला लागतात. रम्या लगेच म्हणते, थँक्यू ग काव्या, थँक्यू, तू तरी माझ्यावर विश्वास दाखवलायस. जीवा म्हणतो, आणि मला असं वाटतं की वसुआत्याला वगैरे आपण बाहेर काढायची गरज नाहीये. उगाच आपण आत्याला बाहेर काढू, लोक चर्चा करणार, प्रश्न उपस्थित करणार, झालं उगाच कशाला वाद वाढवायचा. आम्ही सगळे चौघे सुखात आहोत ना, मग नको. रम्या तुझ्या आईला सांग घरात जायला. लगेच रम्या म्हणते, नाही नाही जीवा, ही माझी आई नाहीये.
पार्थ तिच्याकडे बघतच राहतो रम्याकडे. आता आता लगेच मानिनी म्हणते, ए बाई रम्या प्लीज, हे बघ तू या सगळ्यात सामील नाही आहे. आता मी ठेवते ग बाई विश्वास या सगळ्यावर, पण ना वसुताई हे बघ म्हणजे भाऊजींची खोटी शपथ त्या घेणार नाही असं मला तरी मनापासून वाटतंय. बघा प्रेक्षकांनो, यांनी चक्क त्यांच्या गेलेल्या नवऱ्याची शपथ घेतली आहे. काय बोलू मी यावर आता. असो, तर ते कालच्याच भागात दाखवलं होतं म्हणा त्यांनी. आता लगेच या मानिनी ताई म्हणतात, जा काव्या बॅग नेऊन ठेव वसुताईंची. काव्या वसुआत्याची बॅग उचलणार तेवढ्यात पार्थ काव्याचा हात धरतो बरं का. आता पार्थने हात धरलेला बघून लगेच रम्या म्हणते, पार्थ तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये का? पण मानिनी म्हणत असे, जाऊ द्या, चला बस झालं बरं आता चर्चा, चला चला. अहो वसुताई तुम्ही पण जेवला नाही, रम्या तू पण जेवून घे चल बरं. लगेच रम्या म्हणते, अजिबात नाही मामी, अशी मनातून उतरलेली बाई समोर असताना माझ्या घशाच्या खाली घास उतरणार नाहीये. लगेच वसुआत्या रडायला लागतात बरं का. रम्या म्हणते, आज मी हिची मुलगी असल्याची शिक्षा भोगणार आणि मीही नाही जेवणार, मी उपाशी राहणार. असं म्हणून रम्या आता वसुआत्याला घेऊन निघून जात असते बरं का त्या खोलीमध्ये त्यांच्या. तेवढ्यात पार्थ या दोघींना आवाज देतो, थांब थांब रम्या, थांब वसुआत्या. आता या दोघी थांबल्यात बरं का. काहीतरी लांबलाय बरं का प्रेक्षकांवर ड्रामा, आणि पचनी पडत नाहीये. म्हणजे रम्याने जी स्टोरी सांगितली आहे ना ती कुठेतरी खटकतीये. आता बघा तुम्ही पुढच्या सीनमध्ये रम्या स्टोरी सांगणार आहे की पुढे काय होणार आहे म्हणून. म्हणजे पार्थ आता काव्याला सोडेल एक्सेट्रा एक्सेट्रा, बरंच काय काय ती बोललेली आहे, पण कुठेतरी या गोष्टी खटकतायत बरं का प्रेक्षकांनो. माझं एवढंच म्हणणं आहे की आपला जो इंटरेस्ट आहे मालिकेमध्ये तो कायम टिकावा. आता बघा पार्थने रम्याला थांबवलंय. रम्या थांबते आता आणि पार्थ आता तिला लग्नाची अट घालतो बरं का. आणि लग्नाची अट तिने मान्य पण केली आहे रम्याने, आणि एवढ्या इझिली मान्य केली आहे ना की ते डायजेस्टच झालं नाहीये ॲटलिस्ट मला तरी. पार्थ आता रम्याला म्हणतो, थांब रम्या, मी तुझ्यावर, तो तिच्या जवळ जातो, ती अशी त्या जिन्याच्या जवळ गेलेली असते रम्या. पार्थ म्हणतो, रम्या मी तुझ्यावर विश्वास ठेवावा असं तुला वाटतंय ना? रम्या पार्थला उत्तर देते, पार्थ मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. त्यावर पार्थ म्हणतो, रम्या विश्वास ठेवण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. आता जेव्हा पार्थ असं बोलतो तेव्हा रम्या त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, पार्थ तू आजमावून तर बघ, मला हवं ते माग. ही रम्या वाटेल ते किंमत द्यायला तयार आहे. रम्याचे हावभाव पार्थला कळतात. आणि कसं असतं ना प्रेक्षकांनो, ही जी नजर आहे ना ती चुकत नाही, ही ज्याची त्याला आपोआप कळते बरं का, की एखाद्या माणसाचं आपल्यावर कितपत लक्ष आहे हे आपसूक समजून जातच. त्या समोरच्या माणसाला ते कळत असतं. तसंच पार्थला कळतंय. आता इथे ना त्यांनी थोडासा एक भूतकाळ दाखवलाय. म्हणजे पार्थ आणि नंदिनीचं बोलणं त्यांनी दाखवलंय. जेव्हा रम्या त्याला म्हणते ना तू आजमावून बघ, तेव्हा नंदिनी आणि पार्थचा हा काहीतरी प्लॅन होता असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे नंदिनी आणि पार्थ किचनमध्ये होते ना तेव्हा त्यांचं हे बोलणं झालंय. पार्थ म्हणत असतो तेव्हा नंदिनीला, माझं ना बिलकुल म्हणजे असं गोंधळ होतोय, ती रम्या हे सगळं वागतीये, माझा विश्वास नाही बसत आहे, घरचे तिच्यावर विश्वास ठेवून चुकीचं करतात. पार्थ म्हणत असतो पुढे, रम्याचा ना खरा चेहरा उघडकीस आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नंदिनी म्हणते, त्यासाठी माझ्या डोक्यात काहीतरी आहे पार्थ, पण तुम्हाला पुढाकार घ्यायला हवा. एवढाच त्यांनी भूतकाळ दाखवलाय बरं का. आता पुढचा सीन घेतला. रम्या म्हणत असते, बोल ना पार्थ, तुझा विश्वास मिळवण्यासाठी मी काय करायला हवंय? मग पार्थ तिला प्रश्न टाकतो की तू मग लग्न करशील? नंदिनी आता स्माईल करते बरं का. हा सगळा प्लॅन नंदिनीचा आणि पार्थचा आहे. आता पार्थने लग्न करशील का असं विचारल्यावर वसुआत्याला टेन्शन आलं ना. लगेच काव्या मध्ये येते आणि म्हणते, पार्थ तुम्ही हे काय बोलताय? पार्थ म्हणतो, थांबा काव्या, मध्ये बोलू नका. पार्थ आता रम्याला विचारतो, काय ग रम्या, मी काय विचारलं तुला, बोल उत्तर दे. रम्या तू मूव्ह ऑन झाली आहेस ना माझ्यापासनं, मग सेटल होशील का, करशील का लग्न दुसऱ्याशी, मला उत्तर दे. रम्या आता काही सेकंद शांत बसते बरं का. जीवा घरातले सगळे पार्थकडे बघतच राहतात, पण रम्या काही सेकंद शांत बसते आणि लगेच म्हणते, हो मी लग्न करायला तयार आहे. आता तिच्या या उत्तरामुळे जीवा का खुश झाला ते काही मला कळलं नाहीये. आता रम्या म्हणते, हो मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एवढीच एक अट आहे की तूच माझ्यासाठी नवरा मुलगा शोध, तू स्थळं बघायला लाग, मी तयार आहे. रम्या असं बोलता क्षणीच घरच्यांना चांगलं वाटतंय, पण तरीही नंदिनीला अजूनही रम्यावर डाऊट येतोच आहे, आणि मिथुन काकांना सुद्धा बरं का. आता लगेच काव्या खुश होते बरं का, आणि काव्या म्हणते, वा रम्या वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. असं म्हणून काव्या बिचारी तिला अशी मिठी मारते बरं का प्रेक्षकांनो. तर ही रम्या तिचं मंगळसूत्र अशी हाताने म्हणजे असा हात लावते त्या मंगळसूत्राला, आणि काव्याने डोळे लावलेले असतात. हा सीन इतका विचित्र वाटला ना प्रेक्षकांनो, काय सांगू. म्हणजे मला तर हा सीन डायजेस्टच झाला नाही असं म्हणायला हरकत नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय या बाबतीत मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
तुम्हाला खरंच असं वाटतंय का, की काव्याने म्हणजे हिची बाजू घ्यायला हवी होती? ऑफकोर्स तुम्हालाही असं वाटतच असणार आहे, की रम्याची बाजू घ्यायला नको होती. पण रम्या मात्र मनात खूप कावेबाजपणा करतीये. तिने काव्याचं मंगळसूत्र असं न्याहाळलंय आणि त्याला असा हात फिरवलाय. काव्याला ते समजलं सुद्धा नाहीये. आता लगेच पुढचा सीन घेतलाय या चौघांचा. हे सगळे चौघेजण बसलेले असतात एका खोलीमध्ये आणि आईस्क्रीम खात असतात. जीवा म्हणत असतो, "चला आता पुन्हा आणखीन एका लग्नाची तयारी आपल्याला करायची आहे." आता पार्थ मात्र हसत असतो आणि नंदिनी सुद्धा. आणि हे दोघंही असे डोके म्हणजे मान फिरवतात, "नाही, नाही, काही शक्य नाहीये, हे होऊच शकत नाही." काव्या आणि जीवा या दोघांना बघतात. काव्या म्हणते, "काय चाललंय तुमच्या दोघांचं?" नंदिनी ताई, "काय आहे पार्थ? तुम्ही असे इशारे-इशारे का करताय एकमेकांना? मगाचपासनं तुम्ही इशारो-इशारोमध्ये काय बोलताय?" जीवा म्हणतो, "हो ना, काय झालं रे दादा?" पार्थ म्हणतो, "इशारेच चाललेत आमचे, कारण तुम्ही बोळसटासारखे रम्यावर विश्वास ठेवताय." नंदिनी म्हणते, "हो ना, मलाही कळत नाहीये, त्या रम्याने तुमच्यावर अशी जादू तरी काय केली आहे, ज्यामुळे तुमचा विश्वास बसलाय तिच्यावर?" पार्थ म्हणतो, "काय तिने थोडंसं लग्नात मदत काय केली, लग्नानंतरचे गेम काय खेळले, की बसला तुमचा विश्वास तिच्यावर? काय आहे, तिच्यावर कशाला विश्वास ठेवताय?" काव्या म्हणते, "असं काय करता पार्थ? अहो मला जेन्युइनली असं वाटतंय, की रम्या बदलली आहे." जीवा म्हणतो, "अरे, हे बघ पार्थ दादा, आम्ही दोघांनी मेजर मूव्हमेंट केली. म्हणजे आम्ही मूव्ह ऑन झालो ना, मी आणि काव्या. त्यासाठी खूप त्रास होतो. पण एकदा मूव्ह ऑन झालं की झालं. त्रास होतो, पण आयुष्यात आपण पुढे जातो ना. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय, की रम्या सुद्धा मूव्ह ऑन होऊच शकते की." आता काव्या लगेच म्हणते, "हो, पटलंय का तुम्हाला? पटलं ना?" लगेच हा पार्थ म्हणतो, "हां, पटलं." तर काव्या म्हणते, "चला मग आपण खरंच रम्यासाठी सिरियसली एक चांगला मुलगा शोधूयात." नंदिनी म्हणते, "पण मला नाही ना पटत आहे अजूनही. रम्या खरंच लग्न करणार?" पार्थ आता असं तोंड वाकडं करतो, म्हणजे शक्यच नाहीये ती लग्न करणार. म्हणजे पार्थला किती कॉन्फिडन्स आहे बघा रम्याच्या प्रेमावर. मगाशी म्हटलं ना मी, ज्याचं त्याला आपोआप कळतं तसं आहे ते. आता रम्याचा सीन घेतलाय बरं का प्रेक्षकांनो. मी मगाशी म्हणले त्याप्रमाणे रम्या बघा आता कशी स्टोरी सांगते पुढची. आजचा एपिसोड तसा पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. प्रेक्षकांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच प्रेक्षक आहेत जे चॅनलला अजूनही सबस्क्राईब करत नाहीयेत. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता नवीन मालिका येणार आहे आणि नवीन मालिकेची स्टोरी ही मी आता या चॅनलवर सांगायचा प्रयत्न करणार आहे. असो, आता वसू आत्या आणि रम्याचा सीन घेतलाय. वसू आत्या रम्याला म्हणत असतात, "रम्या, ए रम्या." रम्या तिची केस वाळवत असते ड्रायरने. ती वैतागून म्हणते, "काय आई तुझं?" वसू आत्या म्हणतात, "काय आहे, काय आहे? तू खरंच लग्न करणार आहेस? का होकार दिलास लग्नाला?" मग रम्या म्हणते, "नकार दिला असता तर आतापर्यंतचा जो विश्वास मी कमवलाय तो गमावला नसता का? संपलं असतं सगळं. आई, आता माझ्यावर कोणी संशय घेणार नाही. नंदिनी आणि पार्थ सुद्धा हळूहळू माझ्यावर विश्वास ठेवायलाच लागतील." वसू आत्या म्हणतात, "अगं ये बाई, त्यासाठी तुला कोणाशी तरी लग्न करायचंय का? स्वतःच्या पायावर तू कुऱ्हाड मारतेस रम्या?" रम्या म्हणते, "आई जरा 1 मिनिट थांब. मला सांग, जेव्हा काव्या आणि जीवा यांचं एकमेकांवर प्रेम होतं, त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं, एकमेकांसोबत स्वप्न पाहिलीच असतील ना?" आता वसू आत्या म्हणतील, "हो, पाहिली असतील ना." मग रम्या म्हणते, "झालं का पण त्यांचं लग्न?" "नाही ना." "काय झालं? जे देवाच्या मनात होतं." "देवाच्या मनात काय आहे ते कोणाला कळतं?" लगेच वसू आत्या म्हणतात, "गुरुजींना कळतं." मग लगेच रम्या म्हणते, "एक्झॅक्टली, गुरुजींचं भाकीत विसरली आहेस का तू आई? आठव ना, आठव." आता इथे गुरुजींचं भाकीत पुन्हा आठवून दिलंय, दाखवलंय पुन्हा एकदा. गुरुजींनी रम्याला सांगितलेलं असतं, "मला तुझं भविष्य दिसतंय रम्या. तू आणि पार्थ लग्नाची वस्त्र नेसून स्वखुशीने मांडवात बसले आहात. पारच्या हातात तुझ्यासाठी मंगळसूत्र आहे. सगळी मंडळी अक्षता घेऊन उभी आहे तुमच्यासाठी." आता पुढचं पण जे आहे ना, ते काही रम्याने ऐकलेलं नाहीये. पण रम्या एवढंच भाकीत तिच्या आईला आठवून देते आणि म्हणते, "आई, गुरुजींना कोणाचं लग्न दिसत होतं? माझं आणि पार्थचं ना." "अगं म्हणजे माझं आणि पार्थचंच लग्न होणार ना? बघ, मी लग्नाला होकार दिलाय म्हणजे माझं लग्न होईलच असं नाहीये ना?" मग वसू आत्या म्हणतात, "म्हणजे तू लग्न नाही करणार?" वसू आत्याने असं विचारल्यावर रम्या म्हणते, "काय ग आई, पुन्हा तेच तेच काय सांगू तुला, की मी पार्थशिवाय दुसरं कोणाशी लग्न करणार नाहीये म्हणून?" वसू आत्या म्हणतात, "अगं ए बाई रम्या, पण मला एक कळत नाहीये, तू पार्थला कशाला मुलगा बघायला सांगितलंयस मग?" वसू आत्यासारखी आपली गत झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. वसू आत्यालाही समजत नाहीये आणि आपल्यालाही समजत नाहीये नेमका काय भानगड चालू आहे यांची. रम्या म्हणते, "काय ग आई,
कुठल्या जगात वावरतेस तू? लोक बघ इथे स्थळं बघ. अगं साखरपुडा करून लग्नाचे आधीचे विधी करून लग्नातून बॅकआउट करतात ग. मला तर असं करायचंच नाहीये. स्थळं बघणार पार्थ, शॉर्टलिस्ट कोण करणार पार्थच. आणि एखाद्या मुलाला देईल ग मी होकार त्यातल्या. म्हणजे नंतर त्या मुलाचं काय करायचं ते नंतरचं नंतर बघूयात ग आपण. ऐक ना, असं काहीतरी झालं की तो मुलगा माझ्या लग्नातून नंदिनीसारखा किडनॅप झाला तर? म्हणजे बघ ना, म्हणजे पार्थ आणि नंदिनीच्या लग्नामध्ये कशी सिच्युएशन झाली होती. काही करून लग्न करायलाच हवं आता. म्हणजे त्या सगळ्या गावकऱ्यांनी कसा फोर्स केला होता त्या दोघांना. म्हणजे बघ ना काय होईल ना. म्हणजे होईल काय, अगं माझ्याशी कोणीच जेव्हा लग्न करायला तयार होणार नाही ना, तेव्हा सगळे म्हणतील ना आता या सेकंड हँड मुलीशी लग्न कोण करणार. तेव्हा पार्थला गिल्ट येईल ना आई. त्याला असं वाटेल की मीच रम्याला लग्न करायला सांगितलं, माझ्यामुळेच रम्याचं लग्न राहिलं. मग तो पुढे येईलच की माझ्यासाठी लग्न करायला. मग लगेच वसुआत्या म्हणतात, बरी आहेस ना तू रम्या? काव्य हे होऊ देईल का? वसुआत्याने असं विचारल्यावर रम्या म्हणते, आई तोपर्यंत ते काव्यार्थ संपलेलं असेल ग. काव्या नसणार आहे या घरामध्ये तोपर्यंत. वसुआत्या म्हणतात, बरी आहेस ना तू? काय बोलतेस रम्या? मग रम्या म्हणते, आई मला ना आता यांच्या प्रेमाची भिंतच पाडायची आहे. छोटे छोटे भगदाडं नाही द्यायचे ग. तू बघशीलच आता या पुढची स्टोरी कशी इंटरेस्टिंग होणार आहे ते. कारण लग्नानंतर प्रेम होणार नाही असं म्हणून ती पुन्हा लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं म्हणते बरं का, त्या हेअर ड्रायर मध्ये माईक समजून. वसुआत्या आता डोक्याला हात मारतात बरं का. काय चाललंय या पोरीचं, त्यांना काही कळायला तयार नाहीये. वसुआत्यासारखी सिच्युएशन आपली झाली आहे. काय चाललंय ते काही कळायला तयार नाहीये बरं का प्रेक्षकांनो. रम्या आता वसुआत्याला म्हणते, तुला म्हणायचं का गाणं? वसुआत्या म्हणतात, जाय तिकडे, मला नको. बाई काय करावं या पोरीचं, त्यांनी डोक्याला हात मारलाय. रम्या मात्र वेड्यासारखी हसत असते. असो, आता इथून पुढचा सीन घेतलाय नंदिनी आणि जीवाचा. नंदिनी कोणाशी तरी बोलत असते फोनवर. हो हो तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तिला घेऊन येता का आनंद निवासमध्ये? ओके ओके, अच्छा अच्छा, बाय बाय, असं ती फोनवर बोलते. आणि तेवढ्यात जीवा येतो बरं का. जिम मधनं आलाय जीवा. आता ही नंदिनी म्हणते, चला मी तुम्हाला नाश्ता वाढते हा जीवा. जीवा म्हणत असतो, ए ऐक ना नंदिनी, माझ्यासाठी ना बॉईल एग करशील हा. मग नंदिनी म्हणते, काय हो जीवा, कधीतरी वार पाळा ना. नंदिनी असं म्हणता क्षणी जीवा म्हणतो, अगं मी फिटनेस पाळतो, तू पाळ ना वार. म्हणजे गुरुवार वगैरे काहीतरी असावा म्हणून ती म्हणत असते की खाऊ नका ते जे त्याला खायचे ते. तेवढ्यात नंदिनी याच्याशी बोलता बोलता कपाटात काहीतरी शोधत असते. जीवा म्हणतो, नंदिनी काय चाललंय तुझं, काय शोधतेस कपाटामध्ये? नंदिनी म्हणते, अहो माझा ब्लाऊज सापडत नाहीये आईनी दिलेला, मी इथेच ठेवला होता नॅपकिनच्या खाली घडी घालून. आता जीवा म्हणतो, घ्या चकाचक बाईला घडी घातलेलं सापडत नाहीये. आता कळलं का तुला रूम मध्ये मी पसारा का करतो ते? नंदिनी म्हणते, जीवा काय चाललंय तुमचं, काय तुम्ही मला बोलताय? अहो मला मदत करा ना ते ब्लाऊज सापडायला. जीवा म्हणतो, अगं केली असती ग मदत तुला नंदिनी, पण आज ना मी जिम मध्ये सॉलिड जिम मध्ये ना व्यायाम केलाय ग माझ्या पायात. जीवा म्हणत असतो, यार मी जिम मध्ये खूप लेग मारलेत ग, त्यामुळे माझे पाय लटपटतायत प्लीज. नंदिनी म्हणते, असं काय करताय, तुम्हाला डोळ्यांनी शोधायचंय पायांनी नाही. जीवा म्हणतो, अगं डोळ्यांनी लक्ष देऊन मी लेग मारले ना, त्यामुळे डोळे पण दुखतायत माझे. मी काय म्हणतो, अगं माझे सॉक्स आणि नॅपकिन आशाताई आल्यावर दे हं तिला धुवायला. असं म्हणून जीवा पुन्हा तिथून जातोय बाथरूम मध्ये. नंदिनी म्हणत असते, काय हे असं नेहमी यांचं, मलाच कामं सांगत असतात. आता असं म्हणून तिने त्या जीवाची जिमची बॅग उघडली तर त्यात हिचं ब्लाऊज सापडतं बरं का. ती वैतागून म्हणते, जीवा जीवा बाहेर या जीवा, काय चाललंय हे सगळं? जीवा म्हणतो, आता काय आहे, कशाला पुन्हा आवाज दिला मला? हे काय आहे, ब्लाऊज सापडलं, कशाला मला आवाज दिला आणि उगाच शोधत बसली होतीस? नंदिनी म्हणते, हे तुमच्या जिमच्या बॅग मधून सापडलं मला. जीवा म्हणतो, अरे माझ्या बॅग मध्ये? नंदिनी म्हणते, काय हो जीवा, जरा बघून टाकत जा ना बॅग मध्ये गोष्टी, उद्या साडी नेसून जाल तुम्ही जिम मध्ये. जीवा म्हणतो, झालं ना तुझं, सापडलंय ना तुझं ब्लाऊज, मग ठेव ना ते तिकडे, घाल साडी. नंदिनी म्हणते, मग तुम्ही बाहेर जा, मला चेंज करायचंय. जीवा म्हणतो, अगं मग काय झालं, कर की चेंज. अगं मी तुला साडी नेसून देऊ का? नंदिनी म्हणते, काहीतरी जा जीवा, नको नको जा तुम्ही. जीवा म्हणत असतो, ऐक ना माझं, ऐक ना प्लीज, मी 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 करतो ना तुला मदत. हा तिच्याशी वाद घालत असतो साडी नेसवून देण्यासाठी. शेवटी नंदिनी लहान लेकरासारखं याला नादी लावते बरं का प्रेक्षकांनो. ते कसं ते बघा. एपिसोड तर इथे संपवला त्यांनी, पण हा प्रोमो उद्याच्या भागात दाखवलाय.
उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय नंदिनी जीवाला एक टोक रूमच्या बाहेर ठेवायला सांगते बरं का साडीचं, आणि एक टोक ही रूमच्या आतमध्ये धरते आणि याला घडी घालायचं शिकवते आणि बरोबर हाकलून देते खोलीतनं काहीतरीच. आणि त्याला चिडवते, काय मग जीवा कैसी रही, खूप रही ना. इकडे आता ह्या काव्याने रम्याची चॉईस विचारलेली असते, तुला कसा मुलगा पाहिजे. तर रम्याने बरोबर पारचं वर्णन केलंय, दाढी पण पाहिजे, चष्मा पण पाहिजे. मग ते काव्याच्या लक्षात येतं लगेच. काव्या म्हणते, हे तर पार्थ देशमुखचं वर्णन सांगतेस तू रम्या. आता रम्या त्यावर काय उत्तर देते ते उद्या आपल्याला कळेलच. मंडळी, TTMचा एपिसोड अजून आला नव्हता, त्यामुळे हा एपिसोड आधी दिलाय. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. चला तर मग मंडळी, टेक केअर, धन्यवाद.